कोल्हापूर विमानतळ विकासासाठी 50 कोटी मंजूर. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. विस्तारीकरणाच्या कामांना मिळणार गती. कोल्हापूर येथे विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोल्हापूर हुपरी मार्गावरील रस्त्याचे वळतीकरण आणि संबंधित कामे करण्यात येणार असून यामुळे विमानतळ विस्तारासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या 1370 मीटर असलेली धावपट्टी वाढवून 2300 मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली 67 एकर जमीन जिल्हा प्रशासनाने संपादित केली आहे. मात्र विस्तारित क्षेत्रातून जाणाऱ्या कोल्हापूर हुपरी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने जमीन हस्तांतरित करण्यात अडचणी येत होत्या. आता मंजूर निधीमुळे हा प्रश्न मार्गी लागणार असून विमानतळ विस्ताराला गती मिळणार आहे. धावपट्टी 2300 मीटरपर्यंत वाढवल्यानंतर मोठ्या आकाराची विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकणार आहेत. यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहराबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणाची शक्यता निर्माण होणार आहे. राज्य शासनाने 2025-26 या आर्थिक वर्षात विविध विमानतळाच्या विकासासाठी 169 कोटी 21 लाख 54,800 रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामुळे कोल्हापूर विमानतळासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून भूसंपादन, नवीन रस्ता बांधकाम तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अस्थापना खर्चासाठी कामे करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड सारख्या पर्यटन स्थळांना चालना मिळणार आहे. शासनाने मंजूर निधी 31 मार्च 2026 पूर्वी खर्च करण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित कामाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.